अमेरिकेत तुम्ही, माझा मुलगा अमेरिकेमध्ये आहे, तिथले मुलं आणि मुली ह्या कॉलेजमध्ये फार कमी जातात, शिकतच नाही जास्त, जे अमेरिकेमधले मूळ आहेत. बाहेरचे मुलं तिथं जाऊन चांगलं एज्युकेशन घेतात, तिथं सर्व्हिसेस करतात, तिथं त्या देशाला पुढे नेतात. आणि तिथले मुलं जे मुली आहेत तेच मी सांगितलं चंगळवादामध्ये असतात. आणि म्हणून आता तिथं पण चालू आहे की आपले मुलं मुली शिकले पाहिजे, म्हणून ट्रम्प साहेब तिथं मोठा हे करतायत. पण इंडियन ब्रेन इज इंडियन ब्रेन. इंडियन ब्रेन जो आहे हा तुम्ही कुठं न्या का नोका नेऊ, जगावर राज्य करणार, जगावर पूर्ण साम्राज्य तयार करणार, हे निर्विवाद सत्य आहे. इंडियन ब्रेन निर्विवाद सत्य आहे. आणि आपण आता बघतो की अमेरिकेने जरी आपल्यासाठी दरवाजे थोडे कमी केले, बंद केलेत, तर रशियाने दरवाजे उघडलेत, चायनाने उघडलेत. कारण अमेरिकेच्या इकॉनॉमीमध्ये सगळ्यात मोठं योगदान भारतीय ब्रेनचं आहे. तुम्ही कोणती CEO पहा, गुगल असेल, इन्फोटेक असेल, सगळ्या ज्या CEOज आहेत ते मॅक्झिमम इंडियन्स आहेत. आणि इंडियन ब्रेन हा अतिशय चांगल्या प्रकारे वापरला जातो. आणि म्हणून आपल्याला काय अमेरिकेमध्ये थोडं कमी जास्त झालं तरी आपल्याला फरक पडत नाही आपल्या मुलामुलींना. आपल्यासाठी चायनाने आले, रशिया आहे, आफ्रिकन